उसरली क्रिकेट संघ हेमंत आपला 12वा प्रतिनिधी अजून आला नाही, आपण आपला 12वा प्रतिनिधी पाठवा. येस, थँक्यू. तर फटाक्यांच्या आतषबाजीने आपण या स्पर्धेचा अंतिम रात्र मेगा फायनल या ठिकाणी एन्जॉय करतात. पहिली सुपर 8 ची लढत ती गावदेवी क्रिकेट संघ उसरली विरुद्ध जय हनुमान बोरले. दुसरी लढत असेल गावदेवी क्रिकेट संघ वाकडी विरुद्ध टायगर 11 देवत. तिसरी लढत असेल मीत अँड मिहिका 11 मोहो आणि त्यांना फाईट करेल सचिन स्मृती वोडाफोन वाहल. आणि अंतिम सामना असेल या स्पर्धेतील सुपर 8 चा पृथ्वी 11 भावाले ब विरुद्ध त्यांना फाईट करेल PK 11 वेतालदेव चांबारली. अशा या लढती तुमच्या भेटीसाठी येतील. तर चला पंचांना विनंती करतो की आपण सामना चालू करा. आपणास विनंती असेल रोशन पाटील तारा आणि अमित मात्रे जोहे हे दोन समालोचक तुम्हाला करताना आज पाहायला मिळतील. तर टाइम अलर्ट असेल बघा दोन्ही टीमला. पंचांना आम्ही विनंती करतो की आपण देखील तिथे तंबी द्या. बरोबर 20 मिनिटांमध्ये इनिंग कंप्लीट झाली पाहिजे आणि 15 मिनिटमध्ये 3 षटकं कंप्लीट झाली पाहिजेत. बघा थर्ड अंपायर जिथे बसलेत आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये त्यांनी टायमर अलर्ट केलाय. पंच आपण देखील त्या ठिकाणी लक्ष द्या. तिथून इथे केलं तर टायमर अलर्ट केलं याची आपण नोंद घ्या. तर बंटीभाई भोईर यांचं या ठिकाणी शुभागमन झालं. बंटी शेट आपलं सहर्ष स्वागत. आणि जेव्हा बंटी शेट येत आहेत तेव्हा ऐवा केच प्रेक्षक कमालसाठी देखील सुवर्ण संधी असते. 24 इव्हेंट्स हे देखील या ठिकाणी सज्ज झालेत. रुचिर संदेश चॅम्बो विवेक ऑल सेट सर्वांचं टीमचं आम्ही सहर्ष स्वागत करतो. गेम इज ऑन. निलेश मात्रे यांचं आगमन झालं. BD शेठ पाटील यांच्या वतीनं स्पर्धेसाठी आम्हाला ट्रॉफ्या करताना देण्यात आल्यात मॅन ऑफ द मॅचचं. त्यांचे आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. तो चलिए अंपायर का इशारा आएगा. मैच यहां से हो खंडागले. तर मैच स्टार्ट बोला गणपति बाप्पा. पहली गेंद पहली गेंद जड़ में डालने का प्रयास. मिड ऑन में खिलाड़ी तैनात है. रोकेंगे फील्ड करेंगे कोई रन नहीं है. शुरुआत बेहतरीन नजर आती हुई देख सकते हैं कितना अच्छा यहां पर स्टार्ट देने का प्रयास करते हुए टीम के गावदेवी उसरली टीम के गेंदबाज डॉट बॉल के साथ अपनी शुरुआत करते हुए अच्छी फील्डिंग. 4 ओवर का मैच 40 के भीतर यहां पर जाना चाहेगी पहले सत्र में. इस बार लाउड अपील की गई थी आउटसाइड की, लेकिन लेग बाई का इशारा अंपायर का. अतिरिक्त रनों के साथ यहां पर खाता खुला है. टीम बात करेंगे तो मेरे ख्याल से जय हनुमान 11 बोरले टीम का 1 रनों के साथ 3 गणेशा हो चुका है. अच्छी शुरुआत कहेंगे गेंदबाज नागेश कंडाकले की ओर से. जितेंद्र मुंडे को भी आपने देखा दोस्तों कि कितनी शानदार उन्होंने गेंदबाजी की थी. थोड़े से इंजोर्ड थे, चोटिल थे, फिर भी उन्होंने कितनी सटीक गेंदबाजी की है. बॉलर तैयार. इस बार अच्छी गुड लेंथ पर फेंका था जरूर, कोई रन नहीं है. डॉट बॉल की समाप्ति नजर आती हुई. लाइन और लेंथ कितनी बेहतरीन नजर आ रही है और उसी लाइन और लेंथ के साथ यहां पर गेंदबाजी नजर आ रही है. एक भी खराब गेंद नहीं है. शुरुआत बिल्कुल बेहतरीन नजर आती हुई गेंदबाज नागेश कंडाकले की ओर से. 3 गेंदों का खेल समाप्त हो चुका है. मात्र केवल 1 रन बनी है स्कोर कार्ड के ऊपर. ये टप्पा पीछे था, गली के रीजन में खेला हुआ स्ट्रोक. अच्छी आउटफील्ड फास्ट है. सीमा रेखा तरफ जाएगी गेंद. पिछले 2 गेंदों का दबाव था और इस बार गेंद सीमा रेखा पर 4 रन. त्यांचं या ठिकाणी शुभागमन झालं. त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो. रोशन पाटील तारा आणि अमित मात्र जर आले असतील तर त्यांना मी विनंती करतो की आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये या. तो बिल्कुल यहां पर दमदार शुरुआत चलिए. डॉट बॉल आने के बाद ये शानदार चौका बटोरते हुए यह हवाई अल्लाह करने का प्रयास. मौका बनेगा. खुद गेंदबाज वहां पर आते हुए गेंद के नीचे. कोई चूक नहीं. बहुत बड़ा झटका यहां पर लगता हुआ. जय हनुमान बोरले टीम के आरंभिक बल्लेबाज संदेश बैक टू द पवेलियन.
विकेट मैदान से बाहर लौट चुका है। चलिए विनती करते हैं नेक्स्ट मैच गांवदेवी वाकड़ी टीम के कप्तान और उनके साथ के लिए टाइगर 11 देवर टीम के कप्तान तुरंत टॉस के लिए संपर्क करें। यूट्यूब के माध्यम से अगर देख रहे होंगे तो आपको टॉस के लिए आना है। सुपर 8 की तरफ यहां पर रन आपके तो पकड़े जाएंगे। सुपर 4 जब स्टार्ट होगा वहां से रन आपके पकड़े नहीं जाएंगे, ये बात आप ध्यान में रखिए। चलिए बॉलर राइट आर्म ओवर द विकेट से तैयार। अच्छी गेंद है, सफल ओवर की समाप्ति। इसी के साथ पहले ओवर का खेल समाप्त होने के बाद जय हनुमान बोरले 11 टीम का स्कोर है सिर्फ स्कोर कार्ड के ऊपर 1 विकेट के नुकसान के ऊपर 5 रन। तो बिल्कुल पहले ओवर में रन संख्या बनी है टोटल स्कोर कार्ड के ऊपर 5 रन। नए गेंदबाज आएंगे जितेंद्र मुंडे, थोड़े से इंजूर्ड जरूर थे लेकिन कितना शानदार परफॉर्मेंस दिया था उन्होंने अपने गेंदबाजी का। प्रफुल्ल चांबो जब तक मैदान में रहेंगे तब तक जय हनुमान 11 बोरली टीम बिल्कुल सुरक्षित रहेगी। कंचन लगभग दूसरा ओवर चालू है, अभी भी कमेंटेटर का यहां पर पता नहीं। अगर मेरी आवाज अमित मात्रे रोशन पाटिल आपकी तरफ आ रही होगी तो आप आइए। तो बिल्कुल यहां पर कमाल की गेंदबाजी। चलिए चांबो के यहां पर चांस लेना पड़ेगा क्योंकि लगभग देखा जाएगा तो फिलहाल यहां पर दिक्कतें जरूर है लेकिन 4 ओवर में महज कितना जाना चाहती है। नेक्स्ट मैच गांवदेवी वाकड़ी टीम के कप्तान और उनके खिलाफ खेलेगी टाइगर 11 देवत। दूसरा पुकार है आपके लिए कि इनिंग ब्रेक में आपको बिल्कुल टॉस के लिए आना है। फील्डिंग में परिवर्तन, अंपायर आप समय लेंगे तो वार्न कर सकते वहां पर। तो चलिए बॉलर तैयार। पहली गेंद अच्छी फेंकी थी, बिल्कुल ऑन साइड में खेलना चाहते थे यहां पर चांबो। बल्ले और गेंद का कोई संपर्क नहीं हुआ, डॉट बॉल की समाप्ति नजर आती हुई। बढ़िया, पिछली 7 गेंदे केवल 5 रन आ चुके। एक इंपॉर्टेंट विकेट अभी गवाया है जय हनुमान 11 बोरले टीम ने। बड़े बड़े टीमों को उन्होंने शिकस्त दी, उससे टीम ने भी बड़े बड़े टीमों को शिकस्त दी। कल खास करके गौरी स्पोर्ट्स 11 नेवाली टीम को उन्होंने परास्त किया, बड़ी टीम, और सीधा वो पहुंचे सुपर 8 के लिए। और डांसिंग डाउन द विकेट, कदमों का शानदार इस्तेमाल साइड स्क्रीन के ऊपर, डाउन द ग्राउंड, दैट्स अ 6। बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे ओनर सन्मान्य किरण नांगरे साहेब यांचं या ठिकाणी शुभागमन झालंय। मी किरण नांगरे साहेबांना विनंती करतो की आपण यावं व्यासपीठावरती। आपला हार्दिक स्वागत। बढ़िया लय में नजर आ रहे। चलिए शुरुआत अच्छा है यहां पर बल्लेबाज चांबो। ओ ये टप्पा थोड़ा पीछे था, ऑफ स्टंप से बिल्कुल बाहर जाने वाली गेंद। व्हाइट बॉल का करार, एक्स्ट्रास में बढ़ोतरी, 1 रनों की मदद से बढ़ता हुआ स्कोर है। टोटल स्कोर कार्ड के ऊपर बात करेंगे तो फिलहाल 13 रन स्कोर कार्ड के ऊपर यहां पर बनते हुए कंचन 1 विकेट के 12, 1 विकेट के नुकसान के ऊपर। देखिए शुरुआत गेंदबाज की काफी खतरनाक हुई थी लेकिन इस बार बात करेंगे ये साझेदारी जय हनुमान बोरले टीम आगे बनाना चाहते हैं। बॉलर जितेंद्र तैयार। ओ वाइड यॉर्कर, ये लाइन अच्छी है, बेहतरीन गेंदबाजी का मारा। तर नितीन नांगरे साहेब यांच्या समवेत अजिंक्य ठाकूर साहेबांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालंय। त्यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यावं। आपलं सहर्ष स्वागत। 12 रन है स्कोर कार्ड के ऊपर। सटीक यॉर्कर, वाइड ऑफ स्टंप यॉर्कर जिसे कहते हैं, वो बिल्कुल देखने को मिला गेंदबाज की ओर से। और ये भी मिस हो चुके हैं। चांबो के बल्ले में सिर्फ एक गेंदबाजी से आई थी रडार में कि सीधा वो 6 मिला, लेकिन उसके बाद चांबो के बल्ले में गेंदें ठीक तरीके से नहीं आ रही है और दिक्कतें हो रही है उनके सामने। काफी तारीफ के काबिल गेंदबाज। पहले 2 ओवर में शानदार गेंदबाजी का मारा करते हुए गेंदबाज जितेंद्र मुंडे और नागेश खंडकले को आपने देखा। अगली 12 गेंदें आप गेंदबाज के नाम पर, क्या अगली 12 गेंदें बल्लेबाज के लिए होगी? बॉलर तैयार। ओ अच्छा शॉट है, कवर्स की तरफ खेला हुआ, फील्डर नहीं है वहां पर, दूर थे, उनके पहुंच में नहीं है गेंद, सीमा पार, 1 बाउंस ओवर द लाइन, 4 रन।
ग्रामपंचायत सदस्य तथा राज सर्व्हिस सेंटरचे ओनर सन्माननीय राम पाटील साहेबांचं या ठिकाणी आगमन झालं. त्यांना विनंती असेल आपण यावं व्यासपीठावरती. शो मॅच देखील तुम्हाला पाहायला मिळेल. आजी माजी विद्यमान सरपंच उपसरपंच सदस्य यांची मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. परंतु याच्यानंतर होणारी मॅच असेल बघा गावदेवी क्रिकेट संघ वाकडी आणि टाइगर 11 देवत. आपण टॉस साठी संपर्क साधा. चलिए बिल्कुल 16 रन बने स्कोर कार्ड के ऊपर. कमाल की यहाँ पर बल्लेबाजी करने का प्रयास करे लेकिन गेंदबाज भी उतनी शातिर नजर आती हुई. ओ ये टप्पा थोड़ा पिच नीचे रहा लेकिन ऑप्शन छोड़ती हुई गेंद. व्हाइट बॉल का इशारा और मेरे ख्याल से ये दूसरी व्हाइट बॉल आती हुई. एक्स्ट्रास में जितने आप बढ़ोतरी करोगे ना उतना ही टेंशन आपके लिए होगा. 6 गेंदें दी जाती है आपको एक ओवर में और उसमें से आपको बिल्कुल लव और अच्छी रिलीज करनी पड़ती है. प्रवीण याच दरम्यान आपण पाहता मंचकावरती 24 लाईव्ह इव्हेंटचे सर्व संदेशी पाटील यांचे पिताश्री हरिभक्त पारायण ज्ञानेश्वर पाटील साहेबांचे ते आगमन. इथे लॉफ केला बॉलला संदेश पाटील प्रफुल्ल मैदानामध्ये आहे. चॅम्बो त्याचा हा षटकार. ये बिल्कुल जो वाइड गेंद फेंकी थी ना उसका ये पनिशमेंट है. एक गेंद आपने एक्स्ट्रा डाली 2 गेंदें एक्स्ट्रा डाली और पिछली वो 2 गेंदों के ऊपर बड़े शॉट एक छक्का एक चौका देखने को मिला. इसी के साथ ओवर की समाप्ति. पहले 2 ओवर के समाप्ति के बाद मध्य स्थिति में है टीम गावदेवी उसरली. डीजे एंड रोशन. ज्ञानेश्वरजी पाटील साहेबांचं या ठिकाणी आगमन. त्याचबरोबरने कदर MSCBचे कदर कॉन्ट्रॅक्टर त्या ठिकाणी दर्शन पाटील यांचंही ते आगमन त्यांचं आपण करतोय. सहर्ष स्वागत. बोर्ले संघ मैदानामध्ये खेळतो आणि चॅम्बो पुन्हा एकदा आपल्या रंगामध्ये आलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण धावा फलकावरती आहेत. त्या ठिकाणी 1 गडी बाद 23. तिसऱ्या षटकामध्ये बॉल अँड ट्रॅकमध्ये गोलंदाज आलाय रोहित यादव हा खेळाडू. चला रोहितकडे मात्र इथे या षटकाची जबाबदारी दिली आहे. टीमला लीड करतो मैदानाच्या आतमध्ये. की आपण पाहता हेमंत अगदी विकेट किपरच्या भूमिकेमध्ये असताना तिसरं निर्णायक षटक आणि समोर फलंदाज त्याचं चांगलं योगदान पाहायला मिळालं. तो प्रफुल्ल स्ट्रायकिंग एंड वरती इथे आलाय. 24 रन 24 हा आहे देखील एक योगायोग. धावफलक आपण पाहताय इथे ऑन साइडला स्लॉक स्लिपचा हा फटका घुटना टेक तमाशा देख आणि इथे मात्र हा छक्का आलाय प्रफुल्लच्या माध्यमातून टीम बोरलेला. त्याला तुम्हाला रोखावं लागेल. उचारली संघाला जर का इथे समोरच्या टीमला कमी धावसंख्येने रोखायचं असेल तर तुम्हाला सर्वात अगोदर प्रफुल्लचा काटा काढावा लागेल किंवा त्याचा विकेट घ्यावा लागेल. जर का विकेट मिळाला तर मात्र या सामन्यामध्ये कमी धावा तुम्हाला पहिल्या सत्रामध्ये पाहायला मिळतील. अन्यथा प्रफुल्ल जास्त का उभा राहतं मात्र एक मोठं टार्गेट तिथे पाहायला मिळेल. चॉप केल्या बॉलला दिशा दिली. शॉर्ट थर्डमॅनला बॉल चला प्रचंड वेगाने आणि क्विक सिंगल पूर्ण करताना हे दोन्ही खेळाडू. चांगलं कॉलिंग त्या ठिकाणी आपण पाहता स्वतः मुकेश. तर रोशन आपण पाहू शकाल शिमलावरून स्पर्धेचा आनंद घेत असताना करताना आपण पाहू शकाल गोट्याभाई हे देखील स्पर्धेचा आनंद घेत आहेत. अभय प्रताप गोंदली शिमलावरून आपलं सहर्ष स्वागत. क्या बात आहे. अभय गोंदली शिमलाला पोहोचलेत. तिथून स्पर्धेचा आनंद घेत आहेत. इथे लॉफ केला बॉलला ऋतिकच्या देखील रडार मध्ये आलाय. त्याला मात्र पाठवलाय वाईडेस्ट लॉंग ऑनच्या सीमारेषा पार. अजून एक आलाय दर्जेदार षटकार. रात्रीतला हा पहिला सामना आपण पाहता सुपर 8चा ज्यामध्ये मोठे ब्लास्ट होत आहेत बोर्ले संघाकडून. ऋतिक देखील आक्रमक झाला आणि टोटल रन आता आपण पाहता 10 फलकावरती लागताना 37 धावा 1 गडी बाद.
पुढचा बॉल इनसाइड आउट फटका खेळण्याचा प्रयत्न एक्स्ट्रा कव्हरला त्याला बीट करायचं मागे जाऊन काय झेल पकडलाय अफलातून कॅच रितेश भगतने हा झेल पकडला आणि इथे मात्र दुसरा धक्का बसेल बॅटिंग करताना टीम बोरलेला खेळाडू बाद झालाय ऋतिक पाटील बॅक टू द पॅव्हेलियन त्यांचं इथे आगमन त्यांचं आम्ही करतो या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक असं स्वागत त्यांच्या समवेत आदरणीय मान्यवर उसारलीचे आमचे एकंदर क्रिकेटचे निश्चिम भक्त त्यांचं आपण करूया या ठिकाणी सरचं स्वागत नितीनदादा भगत आपण त्यांना पाहताय सरपंच या सामन्याचा आनंद घेत आहेत आणि हाकेच्या अंतरावरती असणारे उसारली गाव आहे आणि हा संघ सुपर 8 मध्ये आला त्यांच्या बरोबरीने आपण पाहतोय बोरले संघ हाही मैदानामध्ये खेळतोय दुसरा गडी बाद झाला ट्रेव्हिस हेडची आम्हाला आठवण झाली रोहित शर्माचा जसा झेल पकडला तसा हा झेल त्या ठिकाणी पकडला शतरक्षकाने नवीन खेळाडू मैदानामध्ये आलाय सोमनाथ पाटील इथे आपण पाहिला उजव्याच्या बाहेर जाणार चेंडू पंचांनी मात्र या बॉलला वाईड घोषित केलं एक्स्ट्रा मध्ये भर पडेल धाव संख्येत होईल वाढ एकूण धाव आहे धाव फलकावरती 38 किरण भोईर गुड्डू कदर कल्पेश यांना आपण पाहताय आयोजकाच्या भूमिकेमध्ये करणला देखील आपण पाहताय सर्वांची मेहनत या स्पर्धेसाठी भरपूर चांगली राहिली इथे डाऊन द ग्राउंड फटका लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मध्ये खेळण्याचा प्रयत्न डीप मध्ये चांगलं प्रोटेक्शन मिळालं बॉलला थांबवला दरम्यान बघा रनचा प्रयत्न नाहीये प्रफुल्ला हवी स्ट्राईक आणि तिथून मात्र त्याने नकार दिला खरतर फलंदाज झाला एकही रन घेतलेला नाहीये कंचन पालकर सर बघा मैदानामध्ये डॉट बॉल शेवटचा पाहायला मिळाला आणि धावा धाव फलकावरती आहेत त्या ठिकाणी 2 गडी बाद 38 धावा 3 षटकाच्या समाप्तीनंतर करा मयूर आणि आऊ एकत्र 2 प्रमुख खेळाडू दोन्ही संघांचे त्यामुळे दोन्ही कॅप्टनला विनंती राहील आपण लवकरात लवकर इथे टॉससाठी रिपोर्टिंग करायचं अंतिम षटक आणि बॉनी ट्रॅकमध्ये गोलंदाज आलाय या षटकामध्ये दुशांत भोईर आणखीन एक चांगला गोलंदाज या टीमचा या षटकामध्ये नागेशने चांगली सुरुवात केली पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 5च दिल्या होत्या सेकंड ओव्हरमध्ये जितेंद्रने 18 धावा दिल्या परंतु चॅम्बो अनस्टॉपेबल चॅम्बो ऑन साइडला हा फटका मागे गेले आणि मोठा फटका एक्झिक्यूट केलाय मिड विकेटच्या वरून बॉलला फेकलाय सीमा रेषा पार षटकार हा खेळाडू आता प्रचंड घातक झाला त्याचे देखील आता फॅन फॉलोअर्स वाढावे लागलेत रुण पालकर कांचन पालकरांचे चिरंजीव ते देखील सामन्याचा आनंद घेतात त्यांच्याकडून चॅम्बोला शुभेच्छा आल्या आणि संपूर्ण स्पर्धेला त्यांचा आपण इथे आभार व्यक्त करूया परंतु पहिल्या बॉलवरती ब्लास्ट केलाय आणि का स्ट्राईक त्याने स्वतःकडे ठेवली हे त्याने सिद्ध केलंय आक्रमक फलंदाजी करताना मैदानामध्ये 44 रन धाव फलकावरती पुढचा बॉल उडवलाय अजून एक बाहुबली स्ट्रोक त्याच दिशेने मिड विकेटला क्लिअर केलाय अनस्टॉपेबल चॅम्बो लगातार दुसरा षटकार या करता आपण पहिल्या षटकामध्ये आल्या आणि एकूण 50 धावा धाव फलकावरती आपण लागताना पाहत आहे नाही असं म्हटलं होतं वंदनीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी आणि हा कॉन्फिडन्स तुम्हाला त्या चॅम्बोच्या इनिंगमध्ये पाहायला मिळाला अफलातून बॅटिंग अनस्टॉपेबल पुढचा बॉल स्विंग अन मिस दुशांतचंही कमबॅक पाहायला मिळालं दुशांत देखील एक चांगला तर गोलंदाज आहे
आणि त्यालाही या मॅचमध्ये कमबॅक करता हेमंत त्याला तिथे मार्गदर्शन करतोय आणि हे गरजेचं आहे. जेव्हा एखादा गोलंदाज जास्त मार खात असेल तेव्हा संघातला सिनियर खेळाडू जाऊन त्याला मार्गदर्शन जर केलं तर कमबॅक होऊ शकतं आणि याचं उत्तम उदाहरण आपण हा चेंडू पाहिला. लगातार 2 षटकार त्यानंतर डॉट बॉल, अजूनही 3 बॉलचा खेळ बाकी आहे. 50 धाव फलकावरती आलेले आहेत. पुढचा बॉल आणखीन एक बिग हिट करायचा, यावेळेस फटका फसलाय. मिड विकेट मध्ये झेल खाली शतरक्षक आलाय आणि झेल सुटलाय. किस्मत बी बहादुरो का साथ देते असं म्हणतात. झेल त्या ठिकाणी सोडला. नागेश खंडागे बघा, एक प्रोफेशनल खेळाडू प्रवीण, त्याने झेल सोडला. संघाचा प्रमुख खेळाडू त्याच्याकडून मात्र झेल सुटलाय त्या ठिकाणी प्रफुलचा आणि 2 धावा मिळतील त्या ठिकाणी टीम बोरलेला. 52 धावा धाव फलकावरती. अजून 2 बॉलचा खेळ बाकी आहे. दुशांतनं कमबॅक केलं होतं, संधी निर्माण केली होती, परंतु त्या ठिकाणी झेल सुटला गेला आणि जीवनदान मिळालं चॅम्बोला. आणि अजूनही मैदानामध्ये चॅम्बो उभा आहे. शेवटचे बॉल असतील 2 आणि हा खेळाडू आता पुन्हा एकदा स्टॅकिंग एंडवरती आलाय. निर्णायक षटक. चला, देवद आणि वाकडी टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी थोडं रिपोर्टिंग करा लवकर. दोन्ही कॅप्टनला विनंती राहील, खास करून देवद. वाकडीचा संघनायक आलाय. देवद टीमचा कॅप्टन टायगर 11 देवद. चला आपण टॉससाठी रिपोर्टिंग करा. जीवनदान मिळाल्यानंतर पुन्हा एकदा आक्रमण करण्याचा प्रयत्न. याही वेळा आपण पहिला बॉल स्लॉट मध्ये आलाय, त्याला पाठवलं मिड विकेटच्या वरून. सिक्सर प्लॉट मध्ये चॅम्बो अनस्टॉपेबल फलंदाज. आजच्या रात्रीमध्ये मात्र तुफान फलंदाजी करतोय. षटकार. चेंडू आणि 43 या धावसंख्येवरती खेळतो चॅम्बो. एकदा जोरदार डॅ होऊ द्या. या खेळाडूसाठी काय इनिंग साकारली आहे आणि तीही बलाढ्य उसारली संघाच्या अगेन्स्ट. हेही कौतुका. बघा काय अफलातून फलंदाजी करतो मैदानाच्या आतमध्ये चॅम्बो. 15 चेंडू 43 या धावसंख्येमध्ये तो मैदानामध्ये पोहोचला आणि वैयक्तिक त्याच्या 43, सांघिक 58 धावा. स्कोर कार्ड वरती शेवट देखील गोड झालाय आणि इथे तिसऱ्या पंचांकडे मागणी आली आहे. जर एक्स्ट्रा बॉल आला तर मात्र अर्धशतक कंप्लीट करण्याची संधी चालून येईल आणि पंचांचा इशाराला षटकार. व तो बीमर चेक केला जाईल. आपण कुठेही जाऊ नका. टीव्ही अंपायर मध्ये आपण टीव्ही अंपायरकडे आपण जाऊया. त्या ठिकाणी नीरज राणावसर असतील. चेक केलं जाईल बॉलची हाईट फॅक्टर. षटकार लगावलाय आणि वैयक्तिक 16 चेंडू 49 या धावसंख्येवरती पोहोचलाय. जबरदस्त बॅटिंग. तुफान वादळ मैदानामध्ये चॅम्बो नावाचा आलाय. इट्स अ फेअर डिलिव्हरी. त्यामुळे हा षटकार राहील आणि पहिलं सत्र संपलं. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर एकूण धावा आल्या धावफलकामध्ये आपण पाहता त्या ठिकाणी 64. एका रनने अर्धशतकापासून मागे राहिला खेळाडू, परंतु जाता जाता त्याने एक विध्वंसक इनिंग साकारली. एकदा इनिंग आवडली असेल तर जोरदार टाळ्या होऊ द्या चॅम्बोसाठी. 16 चेंडूमध्ये 49 धावा या खेळाडूने केल्या. अफलातून ग्रेट नॉक. चला आपण टॉस साठी लगेच इन्व्हाइट करूया कॅप्टन बघा, देवत संघ आपल्याला शेवटचा पुकार असेल, कारण वाकडी संघाचे संघनायक या ठिकाणी उपस्थित झालेत. तर आपण टॉस करण्यासाठी या राज सर्व्हिस सेंटरचे ओनर राम पाटील बॅट घेऊन तयारच आहेत. कारण पुढचा सामना तुम्ही पाहू शकाल. आजी माजी विद्यमान सदस्य, सरपंच, उपसरपंच यांची लढत पाहायला मिळेल. चला कॅप्टन मयूर टॉस केला जाईल पुढच्या लढतीचा. वाकडी आणि देवत. अजून एक मोठी लढत. मयूर येतोय. प्रवीण टॉससाठी आपण जाऊया. टॉस बॉक्समध्ये 65चं टार्गेट. 16.25 हा रिक्वायर रेट प्रत्येक ओव्हर मागे राहील उसारे टीमला. आणि चॅम्बोने मात्र गिअर बदलले होते अंतिम षटकामध्ये. जबरदस्त फलंदाजी त्या खेळाडूच्या माध्यमातून पाहायला मिळाली आणि वैयक्तिक त्याने 49 केल्या 16 चेंडूमध्ये. नेक्स्ट माझा टॉस इथे केला जाईल. कालची रात्र आपण पाहिला खरं तर कानपोली नाईट स्पर्धेमध्ये हा संघ सहभागी झाला होता आणि आज पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये सुपर 8ची लढत आणि तीही वाकडी संघासमोर त्यांना खेळायची. आपण जाऊया टॉस बॉक्समध्ये. तिथे असतील आमचे मित्र रॉकस्टार पिन गायकर.
प्रिया मान्यवरांच्या शुभ हस्ते. तर राज सर्व्हिस सेंटरचे ओनर ज्यांचा आताच व्यासपीठावर शुभागमन झाले माजी ग्रामपंचायत सदस्य राम पाटील साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करावा. तर टॉस का बॉस. हेड्स इज द कॉल कॅप्टन कैलास. इट इज हेड्स. अभिनंदन वाकडे संघ टॉस जिंकला. कैलास निर्णय कुठला घ्याल. डिसिजन पेंडिंग आहे. ट्रॅफिक मध्ये अडकलं सगळं. इम्पॉर्टंट मॅच आहे. आता इथून जिंकला तर एक ट्रॉफीचा दावेदार होऊ शकतो. समोर देवत संघ आहे. कसं परफॉर्मन्स कराल या मॅच मध्ये. चांगला परफॉर्मन्स द्यायचा प्रयत्न करू. समोर चांगली टीम आहे. अभिनंदन टॉस जिंकला. मयूर तुम्ही टॉस जिंकला तर कुठे निर्णय प्राधान्य दिला असता. नक्कीच आम्ही क्षेत्ररक्षण घ्यायचा प्रयत्न केला असता पण सध्या आमचे फलंदाजी घेताना आमचा विन रेशो चांगला आहे. मागच्या 4 रात्रीमध्ये पिच पूर्ण बॉलिंग साईड पाहायला मिळाली. क्वचित मॅचेस होत्या की तिथे बॅट्समन जास्त चालले परंतु आता सुरुवाती मॅच पासून इथे धावा बनतायत. आता किती इम्पॉर्टंट असेल वाकडी संघ समोर आव्हान असेल. नक्कीच वाकडी संघ आपला जवळचा संघ आहे. सर्व एकमेकाचे परिचयाचे खेळाडू आहेत त्याच्यामुळे कुठल्या प्रकारचं असं मॅनेज करायची गरज नाही आहे. साहजिक जे रेग्युलर क्रिकेट आहे तो खेळणार आहोत आणि विकेटचं विशेष महत्त्व म्हणजे ही विकेटसुद्धा माझी विकेट जी बनवली त्याच याने बनवली आहे परंतु हिला दिवस थोडे कमी भेटले त्याच्यामुळे सुरुवातीचे थोडे कमी होत होते पण जे आता विकेट बॅटवर येतो आणि 6 पण चांगले जातात. लुक लाईक अ वंडरफुल नाईट. इज अ फ्रेश नाईट. आजची तुमची ही फ्रेश मॅच असेल कारण तुम्ही याच्या अगोदर 2 रात्रीमध्ये भरीव कामगिरी केली होती. एनी चेंजेस या मॅच मध्ये. नाही सर्व काही सेम आहे. कुठल्याच प्रकारचा काहीच चेंज नाही. बेस्ट ऑफ लक. शुभेच्छा असतील. नाउ बॅक टू क्रिकेट. ओव्हर टू कमेंट्री बॉक्स. चला आज रोहिंजनचे आमचे मच्छिंद्र पाटील सर होते वाकडीमध्ये. थोडी इंग्लिश प्रवीण यांच्याकडे देखील पाहायला मिळाली आपल्याला. या टॉस बॉक्समध्ये आपण त्यांनाही देऊया शुभेच्छा कारण सध्या तिन्ही भाषावरती प्रभुत्व मिळवणं फार गरजेचं आहे. जाऊया आपण सामन्याकडे. 65चं टार्गेट आहे. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहे उसारली संघाची A1 जोडी नागेश खंडागळे त्यांच्या बरोबरीने हेमंत भगत हे 2 खेळाडू दाखल झालेत. 65 धावा प्रतिषटक 16.25 हा रिक्वायर्ड रन रेट राहील. या मॅचमध्ये बॉलिंग मार्कमध्ये पहिल्या षटकासाठी आला आहे दर्शन हा गोलंदाज. अगदी कमी उंचीचा कमी वयाचा हा खेळाडू परंतु आपण पहिला या संघासाठी आघाडीचा गोलंदाज म्हणून त्याच्याकडे जबाबदारी राहील. पहिला बॉल ओव्हर द विकेट. इथे मिडॉनला बीट केलंय. बॉल मागे चाललाय. टीट फॉर टॅट. जशास तसं प्रत्युत्तर देण्यासाठी आम्ही सज्ज आहोत हे सांगताना पहिल्याच बॉलवरती नागेश खंडागळेचा आलाय हा चौकार. काल विचंबे ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य ज्यांच्या वतीने आम्हाला स्पर्धेसाठी करताना ट्रॉफ्या उपलब्ध करून दिल्या मॅन ऑफ द मॅचच्या बीडी शेठ पाटील विपुल एंटरप्राइजेस आपलं सहर्ष स्वागत. इथे उडवला बॉलला एक्स्ट्रा कव्हरला लगेच प्रत्युत्तर दर्शनचं. दोस्ती ग्रुपच्या कडून दर्शनला या विकेटसाठी आलंय 500 रुपयाचं पारितोषिक. प्रत्येक विकेटला दर्शनसाठी 500चं पारितोषिक. बघा मूर्ती लहान परंतु कीर्ती महान कामगिरी केली त्याने नागेशला बाद केलंय. हा मोठा धक्का राहील टीम उसारलीसाठी. मात्र विकेट मिळवून दिला आपल्या टीमला. नागेश हताश निराश मनाने मात्र मैदानाच्या बाहेर चाललाय कारण स्टार्ट चांगला हवा या मॅच मध्ये. उसारली संघाला जर का या धावा चेस करायच्या असेल तर किमान पहिल्या षटकामध्ये 15+ रन यायला हव्यात तेव्हा सुरुवात चांगली होईल आणि तिथून तुम्हाला मोमेंटम मिळेल. आणि जर का सुरुवातीला दर्शनने आघाडीचे खेळाडू झटपट बाद केले तर प्रेशर उसारली संघावरती वाढेल. नवीन फलंदाज सौरभ पाटील 3ऱ्या क्रमांकावरती आपण येताना पाहत आहे. इन ॲट नंबर 3 सौरभ पाटील. बाउंड्री ट्रॅकमध्ये आहे दर्शन. भरपूर चांगली गोलंदाजी त्यांची आतापर्यंत राहिली. मुंबई पुणे कदराबाला एक्सप्रेस हवे अगदी बाजूला आहे. त्या एंडकडून मात्र हा बॉलिंग बाजू खेळाडू सज्ज होतोय. रोहित पाटील यांनी देखील झेल पकडला तर दोस्ती ग्रुप यांच्याकडून 500चं पारितोषिक आलंय. बोरल्याचे खरं तर हे पारितोषिक देणारी मंडळी
इथे आपण पाहताय फुल टॉस, पंचांचा इशारा, इट्स अ बीमर. 1+1 अशा 2 धावा. या बॉलवरती मोठा फटका कांचन पालकर सर यायला हवा होता, परंतु इथे नशिबाची साथ. खरं तर आपण पहिले गोलंदाजच्या बाजूने राहिली, फक्त सिंगल रन मात्र इथे आली. जरी मोठा फटका एक्झिक्यूट केला असता तरी खेळाडू झेलबाज झाला नसता, किंबहुना मोठा चार किंवा षटकार आला असता, परंतु सिंगल आली. 1+1 अशा 2 धावा. पुढचा बॉल असेल फ्रीट. उघडा डोळे पहा नीट. पुढचा बॉल फ्रीट आणि समोर असतील त्या ठिकाणी अनुभवी खेळाडू संघाचे हेमंत भगत स्टॅकिंग एंडला. यॉर्क केलाय, भन्नाट यॉर्कर, तेच तर्रार, फास्ट अँड फ्युरियस बॉल. यॉर्कर मध्ये भर टाकला दर्शनने आणि थांबवलं हेमंत भगतला. आणखीन एक डॉट बॉल या षटकातला आपण पाहत आहे. बरंच काही घडलं या घडामोडी षटकामध्ये आपण पाहत आहे. 6 धावा आल्या, एक गडी बाजारा नागेश, त्यानंतर पुन्हा एकदा तेच तर्रार यॉर्कर आपण दर्शनच्या माध्यमातून पाहिला. पुढचा बॉल बॅकफुटला गेले, स्क्वेअर कटचा प्रयत्न होता, परंतु पंचांचा इशाराला वाईड बॉल. अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न, एक्स्ट्रा मध्ये भर पडेल. धाव संख्येत होली वाढ, धावा आहे धाव फलकावरती, एक गडी बाद 7. 65चं टार्गेट. अजूनही 58 येणाऱ्या काही बॉलमध्ये करायच्यात मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करताना टीम उसारलेला. धावांचा पाठलाग करावा लागेल, पार्टनरशिप तुम्हाला साकारावी लागेल. इथे फुल टॉस, टर्न केला बॉलला, फक्त स्क्वेअर लेगच्या दिशेने अलॉंग द कार्पेट भरपूर वेगाने बॉल चाललाय. चॅम्बो मात्र त्या ठिकाणी बॉलचा पाठलाग करत नाही, कारण वेगाने बॉल निघून गेला बाउंड्रीच्या बाहेर, सीमारेषा पार, चौकार. चार धावा आपण इथे येताना पाहिल्या आणि या 4 रनने मात्र संघ पुढे चालला. धावसंख्येत झाली वाढ. एकूण धावा धाव फलकावर पाहता आतापर्यंत 11. एक गडी बाद. दर्शनचं हे षटक अतिशय निर्णायक आणि या षटकामध्ये आता आक्रमक होतोय. त्या ठिकाणी हेमंतला देखील फसवलंय. बघा, धीम्या गतीचा बॉल, स्विंगानं मिस, बॅक ऑफ दॅन डिलिव्हरी आपण पाहिजे दर्शनच्या माध्यमातून. खरं तर या खेळाडूचं कौतुक करावं लागेल, कारण सध्याच्या फास्ट क्रिकेटमध्ये गोलंदाजांना फारसं त्या ठिकाणी महत्त्व राहिलेलं नाहीये, की बहुना भरपूर त्यांना मार खावा लागतो. पण तो अशा परिस्थितीमध्ये अगदी कमी वयामध्ये त्याच्याकडे असणारं व्हेरिएशन आपल्याला पाहायला मिळालं. मॅच्युअर्ड झालाय तो कमी वयामध्ये. चांगली गोलंदाजी त्याने आतापर्यंत केली. हाफ ट्रॅकर, शॉर्ट आर्म पूल करायचा, बॉलच्या मागे ऋतिक धावतोय. इथे मात्र सिंगल पूर्ण केली. दुसरा रनचा प्रयत्न केला जाईल का? हेमंत चाललेत स्ट्रायकिंग एंडवरती. 2 धावा आपण येताना पाहत आहे. 2 धावा या चेंडूवरती मिळाल्या आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एकूण धावा आहे धाव फलकावरती आपण पाहता उसारी टीमच्या माध्यमातून. एक गडी बाद, 13 धावा. विचुंबे आयोजित सरपंच, उपसरपंच व सदस्य चषक 2024 हे पर्व, ज्यावर खतर आहे तमाम विचुंबेकरांना गर्व. हे पहिलं पर्व आणि आज अंतिम रात्र आहे आणि उद्या 40+ क्रिकेट, त्यानंतर VW खतर आपण पाहिलं विचुंबे प्रीमियर लीग ही स्पर्धा देखील प्रेक्षकांच्या भेटीला प्रकाश झोतामध्ये. म्हणजे कित्येक दिवस क्रिकेटचा कुंभमेळा तुम्हाला इथे पाहायला मिळेल. अप्रतिम आयोजन, नियोजन आणि सध्या आपण आहोत विचुंबे नगरीमध्ये. मैदानामध्ये 2 संघ आपण पाहता. हक्याच्या अंतरावरती असणारा उसारली संघ, त्यांच्या बरोबरीने आपण पाहता बोर्ले संघ मैदानामध्ये खेळतोय. शेवटचे बॉल असेल 18 विजयासाठी 52 रनचं समीकरण मैदानामध्ये आलंय. यस, वेलकम अमित जी माद्रे. इथे आपण पाहता लॉफ करायचा, सौरभचा फटका फसलाय. जजमेंट चुकलं परंतु नशिबाची साथ. कदम पाहिला त्या ठिकाणी बॉलला थांबवलंय. 1 रन मात्र मिळेल बॅटिंग करताना. टीम उसारलेला. 1 रनने संघ पुढे चालला. धावा धाव फलकावरती आहेत त्या ठिकाणी आपण पाहत आहे तब्बल 14. कॉन्फिडन्स मागच्या इनिंगमध्ये आपण प्रफुल्लचा पाहिला, चॅम्बोचा पाहिला. त्याने स्ट्राईक स्वतःकडे ठेवली आणि त्यानंतर लास्ट ओव्हरमध्ये त्याने प्रचंड मोठे ब्लास्ट केले. 26 धावा केल्या होत्या 6 बॉलमध्ये. त्या धावा आता निर्णायक राहतील या मॅचच्या दरम्यान. इथून मात्र हेमंतला आपल्या कारकिर्दीतली, आपल्या आयुष्यातील एक मोठी इनिंग या मैदानामध्ये साकारावी लागेल, कारण अनेक
अशा भूतकाळात त्याच्या इनिंग आपण पाहिल्या, ज्या इनिंगने मात्र उसारली संघ चर्चेमध्ये राहिला, उसारली गाव क्रिकेटच्या पटलामध्ये चर्चेमध्ये राहिलाय. आज अशीच एक अद्भुत इनिंग त्याला या सामन्यामध्ये साकारावं लागेल या धावांचा पाठलाग करताना. अशक्य असं काही नाही क्रिकेटमध्ये, तुम्ही शक्य करू शकता. इम्पॉसिबलला तुम्हाला पॉसिबल करावं लागेल या मॅचच्या दरम्यान. जर तुम्ही प्रयत्न केले तर या धावांचा पाठलाग केला जाऊ शकतोय. पहिल्या सत्रामध्ये जर धावा येत असतील तर दुसऱ्या सत्रामध्ये का येणार नाही, हा अप्रोच तुमच्या माइंडमध्ये तुम्हाला सेट करावा लागेल, तेव्हाच या धावांचा पाठलाग केला जाऊ शकतो. परंतु बॉलिंग ट्रॅकमध्ये आहे त्या ठिकाणी गोलंदाज सोमनाथ. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट, लिडिंग एज लागे, बॉल मागे चाललाय. सेकंड अटेम्प्ट मध्ये संदेश कडून चुकीची अपेक्षा नाहीये. झेल पकडलाय संदेशने. कॉट बिहाइंड द विकेटच्या स्वरूपात अजून एक धक्का बसला उसारी टीमला. खेळाडू बाद झाला हे मन बघत बॅक टू द पॅव्हेलियन. खेळाडू बाद झाले. पहिल्या रात्रीमध्ये आमचे शेंगदाणेवाले खरं त्यांना सायकल मिळाली होती. प्रचंड खुश होते प्रवीण, परंतु प्रत्येक प्रेक्षक त्यांच्याकडून सध्या फुकट घेतोय. शेंगदाणे घेऊ नका, गरीब आहेत बेचार, त्यांचा धंदा आहे, आपण त्यांना सहकार्य करा. आणि काल 24 इव्हेंट चॅनल त्यांच्या एका खरं सदस्याला लागली सायकल. हे नशीबवान खरं भाग्यवान प्रेक्षक आहेत. चला आपण मॅचकडे जाऊया. आणि नवीन खेळाडू मैदानामध्ये आला रोहित यादव. हा खेळाडू अभि नाही तो कभी नाही. रोहित आणि राहुल सौरभ माफी असावी, रोहित आणि सौरभ या दोन फलंदाजांना एक मोठी भागीदारी आता मैदानामध्ये करायची आहे. कारण चेंडू कमी आहेत आणि धावा जास्त आहेत आणि अशातच थोडंसं प्रेशर राहील उसारली संघामध्ये धावांचं. परंतु एखादी इनिंग जर का चांबोला प्रत्युत्तर देण्यासाठी आली एका या मॅचमध्ये तर मात्र धावांचा पाठलाग केला जाऊ शकतोय आणि तो प्रयत्न करावा लागेल आता रोहित यादवला, त्याच्या बरोबरीने सौरभ पाटीलला. 14 रन धाव फलकावरती, 65चं टार्गेट. तर तुकाराम म्हात्रे साहेबांचं आगमन झालं. तुकाराम शेठ यावं व्यासपीठावरती. 51 रनचं समीकरण बाकी आहे. येणाऱ्या काही बॉलमध्ये सोमनाथ तयार. ओव्हर द विकेट. पुढचा बॉल ऑन साइड मध्ये फटका एक्झिक्यूट केलाय रोहितने. झेल खाली शतरक्षक आले, झेल पकडण्याचा प्रयत्न ऋतिक कडून चूक झाली आहे. मागच्या सामन्यामध्ये आपण पाहिला चॅम्बोचा झेल सोडला होता आय थिंक नागेशने, आणि त्यानंतर प्रचंड आक्रमक झाला होता चॅम्बो. त्याने एक मोठी इनिंग साकारली, 49 धावा वैयक्तिक केल्या आणि इथे देखील रोहितला जीवनदान मिळालंय. येणाऱ्या कालावधीमध्ये हा खेळाडू घातक होईल का हा एक मोठा प्रश्न राहील. त्यालाही प्रयत्न करावे लागतील. समीकरण आपण जर पाहिलं तर अजूनही येणारे काही बॉल विजयासाठी तब्बल 49 रनची गरज. 16 चेंडूमध्ये 49 धावांची वैयक्तिक इनिंग साकारली होती. त्या ठिकाणी पाहिला खदर प्रफुल्ल पाटील उर्फ चॅम्बो या खेळाडूने. आता येणारे बॉल असेल त्या ठिकाणी पाहत आहे तब्बल 15 विजयासाठी 49 रनचं समीकरण बाकी आहे. टार्गेट प्रचंड मोठा आहे, पण तो किती मोठा असला तर तुम्हाला ॲव्हरेज कॅल्क्युलेशननुसार पुढे जावं लागेल. सुरुवातीच्या षटकामध्ये आल्या होत्या त्या ठिकाणी 13, परंतु या षटकामध्ये थोडासा धावसंख्येमध्ये रोख लावलाय. सोमनाथचंही कौतुक करावं लागेल. बघा सबमरीन डिलेव्हरी, टप्पा पडल्यानंतर बॉल खाली राहिला आणि क्रॉस बॅटेड फटका खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी रोहित यादवने केला होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क नव्हता, डॉट बॉल पाहायला मिळाला. अजूनही शेवटचे बॉल असेल 14 विजयासाठी तब्बल 49 रनचं समीकरण बाकी आहे. अंतिम रात्रीमध्ये आपण पाहता मोठ्या संख्येने पाहुण्यांची उपस्थिती या मंचकावरती. सामन्याचा आनंद घेताना प्रेक्षकांची देखील अलोट गर्दी तुम्ही मैदानाच्या अवतीभोवती त्या ठिकाणी पाहताय. पुन्हा एकदा धीम्या गतीचा बॉल, व्हेरिएशन. आता पूर्णपणे बॅकफुटला चालला की काय हा संघ. सोमनाथ करता आपण पाहिला इंजोर्ड आहे खरं आणि परंतु चांगली खेळी त्याने चांगली गोलंदाजी आतापर्यंत या मॅचमध्ये केली आहे. निर्णायक षटक. आणि इथे आपण पाहता आमचे गायकवाड साहेब यांचं इथे आगमन. वेलकम, आपलं स्वागत या स्पर्धेनिमित्तानं. विद्यमान ग्रामपंचायत सदस्य त्यांचं आपण करूया सहर्ष स्वागत. 5 चेंडू फेकले आणि फक्त 3 धावा खर्च केल्या. गडी बाद केला 1 सोमनाथने. लास्ट बॉल फुल टॉस. बघा खरं तर अपील होते आणि त्यानंतर सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न इथे आपण पाहताय. 2 धावा देखील अगदी सहजगत्या कंप्लीट लेग बायच्या स्वरूपात या 2 धावा आल्या. या षटकामध्ये कांचन पालकरचा धावा आल्या फक्त आणि फक्त 5. गडी बाद केला सोमनाथ त्या ठिकाणी 1. हे निर्णायक षटक राहिलं. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहता बोर्ले टीमसाठी धावा स्कोर कार्ड मध्ये आहेत. आता आपण पाहिला या ठिकाणी तब्बल 18.
संपले आणि 18 धावा धावफलकावरती आल्या. आता 12 मध्ये 47. स्पर्धेचा आनंद घेताना बिचोबे गावचे जावई, चिरले गावचे उत्कृष्ट समालोचक जगदीश शेठ ठाकूर हेही सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांचा आपण करूया स्वागत. मोठ्या संख्येने आता व्ह्यूवर्स या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. मग 47 धावा एवढं मोठं आव्हान नाही आहे. आपण पाहिला बऱ्याच वेळा अनेक रेकॉर्ड्स तुम्ही होताना पाहिले. 2 षटकामध्ये 23.50च्या सरासरीने धावांचा पाठलाग मैदानामध्ये उचलली संघाला करायचा आहे. काल परवा आम्ही पेणमध्ये एक स्पर्धा पाहिली. जिथे संघाने खरं तर कळवे संघाच्या आगेच 2 ओव्हरमध्ये 56 धावा केल्या होत्या. हा रेकॉर्ड आमदार चषक आपण पहिला घोटची स्पर्धा, त्या स्पर्धेमध्ये भिंगारी संघाने चेंदगे मडोली संघाच्या आगेच 2 षटकामध्ये 54 केल्या होत्या. हा एक रेकॉर्ड आपण पाहिला. परंतु या मॅच मध्ये करायच्या 47. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज आला प्रतीक. हा खेळाडू समोर सौरभ पाटील हा फलंदाज. यावेळेस यॉर केलाय. जबरदस्त गोलंदाजी, अचूक टप्प्यामध्ये नियंत्रण त्या ठिकाणी प्रतीकच्या माध्यमातून पाहायला मिळालं. डॉट बॉल नाहीये परंतु सिंगल आली. एका रनने फारसा प्रभाव किंवा प्रेशर त्या ठिकाणी पडणार नाही. फिल्डिंग करणार टीम मध्ये तुम्हाला मोठे फटके खेळावे लागतील धावांचा पाठलाग करताना. तर सुहान मुंडकर आणि प्रीतम म्हात्रे यांचं आगमन झालं. त्यांना विनंती असेल या व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत. 11 चेंडू आणि 46 धावा हे कॅल्क्युलेशन मैदानामध्ये आलंय. थोडंसं आपण पाहिलं या ठिकाणी ॲडव्हान्टेज आहे या रात्रीमध्ये सुरुवातीच्या सामन्यामध्ये फलंदाजांना, कारण ड्यू फॅक्टर कमी आहे. जसजशी रात्र वाढत जाईल तसं ड्यू फॅक्टर तुम्हाला वाढताना पाहायला मिळेल. एक्स्ट्रा कव्हरला बीट केलं त्यांच्या डोक्यावरून हा फटका एक्स्ट्रा डीप मध्ये चाललाय भरपूर वेगाने. फिल्डिंग तेवढीच सुंदर पाहायला मिळाली दर्शनच्या माध्यमातून. बघा किती चप्पल हा खेळाडू आहे. अगदी मूर्ती लहान परंतु कीर्तिमान अशी कामगिरी त्याची राहिली आणि त्याने बॉलला थांबवलं. दरम्यान 2 धावा आल्या. 2 रनने मात्र संघ पुढे चाललाय. धावा फलकावरती आहे त्या ठिकाणी मग पाहता तब्बल 21. 2 गडी बाद 21 अशी धावसंख्या स्कोर कार्ड मध्ये लागताना पाहताय. अजूनही मॅच ऑन आहे. इथेही आपण पाहताय का तर वाईड यॉर्करचा पर्यंत बघू उजव्याच्या जास्त बाहेर टाकला बॉल. पंचांनी मात्र या बॉलला वाईड घोषित केलाय. एक्स्ट्रा मध्ये भर पडेल. धावसंख्येत होईल वाढ. धाव फलकावरती आहे त्या ठिकाणी तब्बल 22. अजूनही 43 रनची गरज येणाऱ्या 10 चेंडूमध्ये. 10 बॉल आणि 43 धावा हे कॅल्क्युलेशन मैदानाच्या आतमध्ये आलंय. पुढचा बॉल ऑन साइड मध्ये खेचून मारलाय. पिकअप शॉट स्क्वेअरलेगच्या वरून बॉलला पाठवलंय सीमा रेषा पार. पिक्चर अभी भी बाकी है मेरे दोस्त सांगताना रोहित यादव मैदानामध्ये आलाय षटकार. विचंबे संघ खेळत होता जेव्हा ज्यांनी खऱ्या अर्थाने बक्षिसांचा वर्षाव केला ते तुकाराम म्हात्रे साहेब यांच्या वतीनं आमच्या कॉमेंट्रीसाठी 500 रुपयाचा पारितोषिक केला. त्यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. क्या बात आहे. कलाकारांची कदर करणारे हे व्यक्तिमत्व तुकारामजी म्हात्रे साहेबांचा मनापासून आपण आभार व्यक्त करूया. जाऊया मॅचकडे. कदा सामना आता प्रवीण हाय व्होल्टेज होत चाललाय. सामन्यामध्ये रंग भरतोय. फलंदाज सरीकडून पाहताय मैदानाच्या आतमध्ये रोहित आणि सौरभ. याही आपण पाहिला तेज तरार बॉल त्या ठिकाणी उजव्याच्या बाहेर चाललाय. पंचांनी मात्र या बॉलला वाईड घोषित केलाय. 29 धाव फलकावर तुम्हाला लागताना पाहायला मिळतील. तर यशवंत वाघमारे साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालं. त्यांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत आहे. शेवटचे 9 बॉल विजयासाठी 36 समीकरण. या 3 बॉल मध्ये किमान 10 ते 12 जर धावा आल्या तर हा सामना शेवटपर्यंत जाईल. आणि तो प्रयत्न रोहितला करावा लागेल. इथे पुन्हा एकदा ऑन साईडला फटका एक्झिक्यूट करता बॉल मागे चालला. विकेट किपरला बीट करून त्या ठिकाणी प्रोटेक्शन आलं परंतु 1 रन मिळेल. बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय त्या ठिकाणी उसाले टीमला फारसा प्रेशर वाढणार नाही. सिंगल डबलने बोर्डले टीमवरती. अजूनही 8 बॉल विजयासाठी आता 35 रनचं समीकरण बाकी आहे. 8 चेंडू आणि 35 धावा प्रयत्न करावे लागतील. केल्याने होते रे आधी केल्याचं पाहिजे संतांनी म्हटलं. जर का तुम्ही ठरवलं तर मनामध्ये याही धावांचा पाठलाग केला जाईल. आणि इथे आपण पाहिला स्विंग अँड मिस एज अँड टेकन. खेळाडू बाद. सौरभ पाटील मात्र चाललाय मैदानाच्या बाहेर. अजून एक धक्का बसतो टीम उसारलीला. सात चेंडू आणि आता 35चं समीकरण. असं म्हणतात मानलो तो हार आहे
और ठाण लो तो जीत आहे. तुम्हाला आता ठरवावं लागेल धावांचा पाठलाग करायचा की पराभवाला सामोरं जायचं आहे. या दोन गोष्टींमध्ये तुम्हाला एक ऑप्शन आहे आणि जर का इथे प्रयत्न केला तर याही धावांचा पाठलाग होईल. मैदानामध्ये आपण पाहता मुकेश भगत स्वतः दाखल होताना विद्यमान ग्रामपंचायत सदस्य. आता 7:35 कॅल्क्युलेशन फ्लिक ऑफ द रिस्ट हलक्या हाताने बॉलला टर्न केला ऑन साइड मध्ये सिंगल घेतली स्ट्राईक स्वतःकडे ठेवली आहे. एक षटकाचा खेळ बाकी आता शेवटचे 6 बॉल विजयासाठी त्या ठिकाणी आपण पाहताय तब्बल 34 रनचं समीकरण बाकी आहे. 31 धावा आल्या 3 षटकाच्या समाप्तीनंतर. आता येणाऱ्या 6 चेंडूमध्ये करायच्या 34. भीतीनं अम्मा तुझी मुळीही गडगडणाऱ्या नभा आसमानाच्या सुलतानीला जवाब देते जिबा. खरं तर आपण पाहिला सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा असं हे तुम्ही संगीत ऐकताय. महाराष्ट्राचं वैभव या गीतातून तुम्हाला नक्कीच ऐकायला मिळालं. 6 चेंडू आणि विजयासाठी 34चं समीकरण मैदानामध्ये उरलंय. एखादा मोठा उलटफेर मुकेश भगत या मैदानामध्ये करेल का? राजकारण समाजकारणामध्ये सध्या तो करतोय परंतु या स्पर्धेमध्ये एक वेगळी छाप सोडेल का? इथे पहिला बॉल हाफ ट्रॅकर होता. शॉर्ट आर्म पूलसाठी एक मोठी संधी होती आणि इथे आपण पाहताय खरं तर वाईटचा इशारा आणि प्रफुल्लकडे षटकाची जबाबदारी का गेली असावी. आता प्रत्येकाच्या माइंडमध्ये आलं असेल का धावा जास्त आहे त्यामुळे कदाचित एक वेगळं इम्प्रोव्हायझेशन त्या ठिकाणी मोरले संघानं आखलं असावं. हाफ ट्रॅकर हा बॉल मिड विकेट क्षेत्राकडे खेळून काढला. डीपमध्ये प्रोटेक्शन आहे. 1 रन त्या ठिकाणी आले. ओव्हर थ्रो झालाय त्यानंतर डिरेक्ट हिट. क्या बात आहे. डायरेक्ट हिट झाला. नॉस्टाकी गेला. खेळाडू बाद झालाय रोहित यादव. पहिला त्या ठिकाणी 5 चेंडूमध्ये 33 रनची गरज आहे मैदानाच्या आतमध्ये. 5 बॉल 33. नवीन खेळाडू निखिल भगत मैदानामध्ये दाखल होताना आपण पाहताय. सामना थोडासा वन साइडेड होत चालला असं वाटायला लागलं मैदानामध्ये. मोरले संघाने केलेलं पहिल्या सत्रामध्ये चांगलं कमबॅक ज्यामध्ये चांबोचं योगदान आपण पाहिलं. 16 बॉल 49 या षटकामध्ये आला चांबो. इथे आपण पाहिला शॉर्ट ऑफ लेन बॉल वाईटचा इशारा आलाय. बघा तर अजूनही 32 करायच्या देणाऱ्या 5 चेंडूमध्ये एखादा डॉट बॉल किंवा एखादा षटकार आला की जास्त टेन्शन आमच्या कॅमेरामॅनला होत आहे. खरं तर हे 24 लाईव्ह इव्हेंटचे सभासद आहेत आणि मी संदेशचं खरं तर कौतुक करेल. आज 24 लाईव्ह बघा इथे मिस्टेक झाली आहे. बॉल मागे चाललाय. नशिबाचा चौकार. कधीही सामना फिरेल. लक्ष असू द्या. अनप्रेडिक्टेबल क्रिकेटचा खेळ आहे. कधी काय घडल्याचा नेम नाही. ते मात्र चौकार आलाय बॅटिंग करणाऱ्या उसारली संघासाठी. कांचन पालकाचा मी उल्लेख केला संदेश पाटील यांचा. अल्पावधीमध्ये प्रसिद्धी आणि 2,50,000हून जास्त सबस्क्रायबर ज्या चॅनलला मिळाले ते 24. आज 24 इव्हेंट एका दिवसाला आपण मला 3-3, 4-4 ठिकाणी खरं तर लाईव्ह टेलिकास्ट सेवा त्यांची सुरळीत चालू असते आणि त्यासाठी मात्र लागणारी आपण पाहिली मॅन पॉवर ही जास्तीत जास्त बोरले गावाची आहे. त्यामुळे या तरुणांना देखील एक चांगलं त्यांनी रोजगार उपलब्ध करून दिलं. त्यांचं देखील कौतुक करावं लागेल. बघा आज 5 ठिकाणी आणि भविष्यामध्ये दुबईला देखील त्यांची लाईव्ह सेवा तुम्हाला पाहायला मिळेल. इथे बॅकफुटला गेले. या ठिकाणी एक्स्ट्रा कव्हरला हा फटका आलाय. सामन्यामध्ये आता फक्त आणि फक्त औपचारिकता शिल्लक राहिली आहे. 1च रन आली निखिल आला स्ट्रायकिंग एंडला. परंतु नेक्स्ट मॅच वाकडी विपक्ष देवत एक हाय व्होल्टेज ड्रामा तुम्हाला या मॅच नंतर पाहायला मिळेल. आऊ आणि एका बाजूने असेल मयूर. चला 2 खेळाडू. रमेश पवार म्हटलं की नेरे दुंद्रे विभागाचा क्रीज गेल. त्याने खरं जर्सीमध्ये 333 नंबरच टाकायला हवा. कारण सेफ धिप्पाड त्याची शरीर यष्टी आणि कलर कॉम्बिनेशन अगदी सारखं आहे आणि आक्रमक देखील तेवढाच आहे तो. रमेश पवारचा खेळ तुम्हाला पाहायला मिळेल. चांगला खेळ त्याच्याकडून देखील अपेक्षित राहील वाकडी टीमला. इथे बॅकफुटला गेले. शॉर्ट आर्म पूल मुकेश भगतने मात्र हा षटकार लगावलाय आणि हा सामना या ठिकाणी पाहिला जिंकला आहे तो म्हणजे टीम बोरलेने. वेल प्लेड बोरले टीम. हार्ड लक टीम उसारली.
तर चांपो यावं मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी घेण्यासाठी विनंती करतो आम्ही उसरली क्रिकेट